परळी नगर परिषदच्या अनुषंगानं काही विषय आहेत। आज अंतिम टप्प्यात असताना आपल्याला उमेदवार जाहीर करणे हा विषय ज्या त्या पक्षाच्या वतीने वेगळा वेगळा होत असेल, मला दुसऱ्या पक्षाचं काय झालं माहित नाही, पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आज काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व काही नगरसेवक अशा पद्धतीनं नगरसेवकातले काही उमेदवार यांच्या नावाची घोषणा आता करणार आहोत। या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर परळी नगर परिषदच्या बाबतीत कित्येक दिवस ही नगर परिषद कुणाच्या ताब्यात आहे, कशी आहे, मागच्या काळात सुद्धा आली त्यावेळेस आम्ही कुठल्या सिंबॉलवर आली, कुणी कुठे घेतली, पक्ष कुठे गेला, काय गेला, हा सर्व पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे। याच्या अनुषंगावर आज हा फक्त आमचा आनंदाचा दिवस आहे। या दिवशी आम्ही काही कुणावर काही बोलणार नाहीत, पण मी आमच्या पक्षाच्या वतीनं जी काही भूमिका सांगणार आहे की आम्हाला उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवार जाहीर करायला वेळ आहे। आज आम्ही आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार व काही प्रमुख जे आमचे 2-3 उमेदवार आहेत त्यांची नावाची घोषणा आज करणार आहे। या अनुषंगाने आपल्याला इथं निमंत्रित केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर वार्ड क्रमांक 6 पासून आम्ही सुरुवात करूयात। पहिला उमेदवार आमचा वार्ड क्रमांक 6चा असेल खुल्या प्रवर्गामध्ये दीपक रंगनाथ देशमुख, हे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील। त्याचबरोबर आमचा दुसरा वार्ड क्रमांक 7 खुल्या प्रवर्गामध्येच आहे, त्याच्यामुळे वैजनाथ नागनाथ डंपलवार हे आमचे दुसरे उमेदवार असतील। त्याचबरोबर आमचे वार्ड क्रमांक 3 सय्यद हसीन सय्यद जब्बार हे 3 उमेदवार आमचे नगरसेवकाचे आजच्या घडीला आम्ही जाहीर करतो। आणि आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो आमच्या आदरणीय संध्या ताई दीपकराव देशमुख हे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील। आणि बाकीची पुढची जी काही यादी आहे ते आम्ही लवकरात लवकर आज रात्री जमलं तर रात्री किंवा सकाळी 9-10 वाजेपर्यंत आम्ही डिक्लेअर करू। आजची प्राथमिकतेने आज ही यादी आहे आणि या प्रत्येक विभागातून आणखी काही वेगळे सगळे प्रमुख आहेत तर सर्वांचे नाव डिक्लेअर करणार, पण एक प्राथमिक आज काहीतरी मी आलोय तर आल्यास निमित्तानं आपल्याला हे करायचंय। आदरणीय पवार साहेबांचा आदेश घेऊन किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करत असताना सर्व नेते मंडळी निरीक्षकांनी इथे येऊन बैठका घेतल्या, बाकी प्रमुखांनी इथं सर्व चांगलं काम केलं। आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे सर्व नेते मंडळी सर्व चांगलं काम करतायत। आणखी बऱ्याच जणांना अपेक्षा आहेत, काही जणांना बरंच काही होतं, त्याच्यामुळं या सर्व घटनेतून उद्याच्याला काही कन्फ्युजन राहू नये की नगराध्यक्षांचा आणखी फायनल नाही किंवा कोणाला आमची वाट बघायची असली तर त्यांना सुद्धा एकदा मोकळीक देऊन टाकूयात आणि आम्ही आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर करूयात। या उद्देशाने मी इथं आलो आणि नगराध्यक्ष पदाचा आमचा जो कॅन्डिडेट आहे तो जाहीर केलेला आहे।